4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे। मात्र अमरावती शहरामध्ये एकही संघटना एकही पक्षाकडून याचा निषेध नोंदवण्यात आला नाही, काय सांगा? नाही, निषेध काय, त्याला तर ठेचून मारायला पाहिजे। पण आता दुर्दैव असं आहे की आपल्या इथे कायद्यामध्ये वेळ लागतो, पण मी एका गोष्टीच्या समाधानी आहे की ताबडतोब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ताबडतोब जाहीर केलं की 1 महिन्याच्या आत त्याला शिक्षा होईल आणि चांगला वकील लावू, सगळ्यात फास्ट ट्रॅक याच्यावर ते घेऊ, कारण विकृत माणूस आहे तो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगोदरही त्याच्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल झाले होते। ज्याच्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल झाले त्यांना जमानतच देऊ नये। खरं म्हणजे त्याचं चार्जशीटमधून त्याला शिक्षाच झाली पाहिजे। आणि असे, कारण की त्याला वाटायला लागलं की घरच्या घरी बलात्कार केल्यानंतर काही झालं नाही, तर त्या मुक्या बिचाऱ्या निष्पाप लहान मुलीला अतिशय विकृत पद्धतीनं तिच्यावर बलात्कार केला आणि जीव घेतला। त्याचा निषेध तर प्रत्येक माणूस करतो आहे, असं काही नाही की बाहेर यायला पाहिजे परंतु आता एवढ्या मोठ्या संख्येनं त्या पुण्यामध्ये, त्या नगरमध्ये निषेध मोर्चे निघाले आणि त्याच्याशी सगळेजण सहमत आहेत।